कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या के.जे. म्हात्रे वाचनालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण आज इथे संपन्न होत आहे. कुसुमाग्रज या नावाचं तेजोवलय पृथ्वीवरील मराठी माणसापासून ते थेट आकाशातल्या चमचमणाऱ्या ताऱ्यापर्यंत सर्वांनाच आहे. आणि त्यातही कुसुमाग्रजांच्या संबंधित कोणताही कार्यक्रम असला की कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचे हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेले कुसुमाग्रज स्मारक अधिकच चैतन्यमय भासू लागते. मराठी भाषेच्या कणाकणात ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंतचा श्वास आहे, आस आहे आणि भास आहे. हजारो प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या कुसुमाग्रज ताऱ्याचे तेज हा आमच्या माय मराठीचा ध्यास आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रतिष्ठानचे सहकार्यवाह ॲडव्होकेट राजेंद्र डोखळे यांना कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. कुसुमाग्रज प्रतिष्ठान वाचनालयाच्या विस्तारित वास्तूचे लोकार्पण ज्यांच्या शुभास्ते झाले ते राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार आणि ज्यांच्या सक्रिय सहभागातून उभी राहिलेली वाचनालयाची विस्तारित वास्तू आणि ज्यासाठी त्यांचे योगदान लाभले ते आमदार सत्यजित तांबे, माननीय आमदार देवयानी फरांदे, तसेच प्रमुख पाहुणे माननीय खासदार राजाभाऊ अजय. ही वास्तू साकारण्यासाठी ज्यांनी विशेष सहकार्य लाभले ते प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त आणि नगरसेवक श्री गुरमीत बग्गा यांचे मी मनपूर्वक प्रतिष्ठानतर्फे स्वागत करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कविवर्य श्री प्रकाश होळकर आणि आपण या कार्यक्रमास प्रतिष्ठानच्या विनंतीस मान देऊन आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिला त्याबद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ज्या वास्तूत वास्तव्य होते त्याला लागूनच असलेल्या दालनात स्वतः तात्यासाहेबांनी 1993 मध्ये एक छोटेसे वाचनालय सुरू केले. इतरांचे कुसुमाग्रज असले तरी ते नाशिककरांचे तात्यासाहेब होते. तात्यासाहेब कधीही पुष्पगुच्छ हार स्वीकारत नव्हते हे त्यांना भेटावयास येणाऱ्या अनेक व्यक्तींना माहीत होते. अनेक ठिकाणाहून आणि देशातून येणारे मान्यवर व्यक्ती कुसुमाग्रजांना पुस्तक किंवा ग्रंथ भेट देत असत. त्यांना मिळालेली पुस्तके ते त्यांच्या वाचनालयात ठेवीत असत. त्यावेळी गजानन म्हात्रे यांनी तात्यासाहेबांनी सुरू केलेल्या वाचनालयाच्या उपक्रमास के.जे. म्हात्रे यांनी भरीव देणगी दिली. म्हणून खुद्द तात्यासाहेबांनीच या वाचनालयास के.जे. म्हात्रे वाचनालय असे नाव दिले. प्रस्तुत वाचनालय शासन मान्य असून त्यास अ वर्गाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. उत्कृष्ट वाचनालयाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार या वाचनालयास प्रदान करण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस पुस्तकांची संख्या वाढत असल्यामुळे वाचनालयास जागा अपुरी पडत गेली आणि त्याच जागेवर कुसुमाग्रजांच्या मूळ निवासस्थानास कोणताही धक्का न लावता आज नूतन इमारत उभी आहे. श्री सत्यजित तांबे प्रथमतः विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या पहिल्या आमदार निधीचा विनियोग त्यांचे वडील माजी आमदार सुधीर तांबे यांच्या निर्देशानुसार कुसुमाग्रजांनी सुरू केलेल्या विस्तारित वाचनालयाच्या इमारतीसाठी त्यांनी निधी दिला आणि एक आदर्श पायंडा पाडला. याचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानला विशेष आनंद आहे. त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने मी विशेष ऋण व्यक्त करतो. तसेच या वाचनालयाच्या नूतन वास्तूत पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे, टेबल, वाचकांना बसण्यास खुर्च्या जुन्या का ठेवायच्या या बाबतीत दखल घेऊन आमदार सौ देवयानीताई फरांदे यांनी त्यांच्या आमदार निधीतून पुस्तके ठेवण्यासाठी नवीन कपाटे, खुर्च्या, टेबल आणि इलेक्ट्रिक साहित्य सर्व सुसज्ज फर्निचर म्हणून त्यांनी सगळं वाचनालयास उपलब्ध करून दिले. त्याबद्दलही फरांदेताईंचे मी प्रतिष्ठानतर्फे विशेष ऋण व्यक्त करतो. विशेष म्हणजे या दोन्ही आमदार द्वयांशी संपर्कात राहून व पाठपुरावा करून
आणि प्रतिष्ठानशी समन्वय ठेवून या सर्व कार्यास बहुमोल सहकार्य केले ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि नगरसेवक गुरमीत बग्गा यांचे ऋणात आम्ही कायमच राहू. कारण ज्यावेळी हे इमारत पायाभरणी सुरू झाली त्यावेळेस बग्गा हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त होते आणि त्यांनी कायमच पाठपुरावा करून ही वास्तू आज त्यांच्या प्रयत्नामुळे साकार झाली. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच वाचनालयाचे आज जवळपास जे काही म्हात्रे वाचनालय आहे टिळकवाडीत तिथे 2950 सभासद असून तिथे 31,000 पेक्षा जास्त पुस्तके आणि ग्रंथ आहेत. आता नवीन वास्तूत वाचनालयाचे स्थलांतर झाल्यामुळे वाचकांना प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. याशिवाय कुसुमाग्रज स्मारकातही प्रतिष्ठानचे दुसरे सुसज्ज ग्रंथालय आहे. प्रतिष्ठानच्या दोन्ही ग्रंथालय मिळून सुमारे 51,000 पेक्षा जास्त पुस्तके असून 5,000 वाचक याचा दोन्ही वाचनालयातून लाभ घेतात. मराठी साहित्यातील वैचारिक ग्रंथसंपदा, कादंबरी, कविता संग्रह, ललित लेखन, आत्मचरित्रपर पुस्तके, नाटके, बालसाहित्य, समीक्षा इत्यादी देशातील व परदेशातील मराठी वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावी म्हणून प्रतिष्ठानने ग्रंथ तुमच्या दारी ही योजना सन 2007 मध्ये सुरू केली. त्यासाठी प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त श्री विनायक रानडे यांचे भरीव योगदान मिळालेले आहे. सुरुवातीस महाराष्ट्र व त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर आणि कालांतराने परदेशात दुबई, सिंगापूर, टोकियो, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वॉशिंग्टन इत्यादी 20 देशांमध्ये हा प्रकल्प आजही कार्यान्वित आहे. फक्त 11 ग्रंथपेठांपासून सुरू केलेला हा जो काही प्रकल्प आहे 2200 पेठांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. कुसुमाग्रज स्मारकाच्या वास्तूत 2 स्वतंत्र दालनामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थींसाठी अभ्यासिका आहेत. त्याचा अनेक विद्यार्थी लाभ घेतात. यातील अनेक विद्यार्थी आज शासन स्तरावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर्जनशील मराठी साहित्य तसेच संशोधन कार्यात भरीव योगदान देण्यास सहाय्यभूत ठरेल अशी 1 लाख रुपयाची अभ्यासवृत्ती गेल्या 11 वर्षापासून प्रतिष्ठानतर्फे दिली जाते. या वर्षीची अभ्यासवृत्ती जाहीर झाली ते डॉक्टर संतोष खेडलेकर आज या कार्यक्रमास उपस्थित आहे. मी त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतो. तसेच प्रतिष्ठानतर्फे सन 1996 पासून प्रतिवर्षी साहित्यभूषण या परीक्षेचेही आयोजन केले जाते. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी तात्यासाहेबांचे जन्मदिनापासून ते 10 मार्च म्हणजे त्यांच्या स्मृतिदिनापर्यंत सलग 12 दिवस कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमाअंतर्गत विविध व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम इत्यादी प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात. तसेच वर्षभर प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषा संवर्धनाबाबत अनेक कार्यक्रम तसेच व्याख्याने, कवी संमेलन, नाटकं, मुलाखती तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आयोजित केले जातात. कुसुमाग्रजांनी सुरू केलेला ते हयात असताना त्यांनी सुरू केलेला एक वर्षाआड सर्जनशील साहित्यासाठी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा मानाचा जनस्थान पुरस्कारही प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ साहित्यिकास प्रदान केला जातो. तसेच एक वर्षाआड लोकसेवा, ज्ञान विज्ञान, चित्रशिल्प, संगीत नृत्य, चित्रपट नाट्य, क्रीडा साहस या क्षेत्रासाठीही गोदावरी गौरव पुरस्कार राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नामांकित व्यक्तींना असे पुरस्कार दिले जातात. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्याची व्याप्ती अर्थातच फार मोठी आहे. मी अत्यंत संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्यापुढे ती नमूद केली आहे. आतापर्यंत शासनाकडून प्रतिष्ठानला कोणतेही अनुदान मिळत नव्हते. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश होळकर तसेच विश्वस्त सिसिलिया कार्वालो यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या साहित्य संस्थान अनुदान या योजनेअंतर्गत मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी 10 लाख रुपयाचे अनुदान कुसुमाग्रज प्रतिष्ठानला नुकतेच जाहीर झाले. त्याकामी साहित्य
साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे आणि मराठी भाषा सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या प्रयत्नांनी अनुदानाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. म्हणून महाराष्ट्र शासनाचे तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे प्रतिष्ठानतर्फे विशेष आभार व्यक्त करतो. या मात्रे वाचनालयाच्या विस्तारित वास्तूसाठी नाशिकचे आर्किटेक्ट श्री दिनेश जाधेगावकर यांचे बहुमोल सहकार्य आम्हाला लाभले. आपण या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि आपल्या सर्व मान्यवरांचे मी पुनश्च प्रतिष्ठानतर्फे स्वागत करतो. धन्यवाद. इथेच थांबतो. कोणत्याही देशाची, राज्याची, शहराची ओळख तेथील सामाजिक आणि आर्थिक रचनेबरोबरच सांस्कृतिक पार्श्वभूमी तिथली काय आहे आणि येणाऱ्या भावी पिढ्यांपर्यंत ती कशी अलगदपणे पोचवली जाते यावर अवलंबून असते. महाराष्ट्रामध्ये अशी सांस्कृतिक परंपरा अत्यंत दर्जेदारपणे जपणारे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आपले सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार आशिषजी शेलार यांचे स्वागत आणि सत्कार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माननीय प्रकाश होळकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद प्रकाशजी. शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेले, जनतेचा आवाज अत्यंत संयमितपणे पोचवणारे आणि ज्यांच्या सक्रिय सहभागातून प्रतिष्ठानच्या वाचनालयाची ही इमारत उभी राहिली आहे असे युवा नेतृत्व माननीय आमदार सत्यजित तांबे यांचे स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट अजय निकम यांना विनंती करतो. धन्यवाद अजयजी. नाशिकचे लोकप्रिय खासदार नाशिक जिल्ह्याचे प्रश्न अभ्यासूपणे संसदेत मांडून त्यासाठी सातत्याने कार्य करणारे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे एक अतिशय शांत पण कणखर लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. याशिवाय कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय श्री प्रकाशभाऊ वाजे यांचे ते सुपुत्र आहेत. मी प्रतिष्ठानचे सल्लागार श्री लोकेश शेवडे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय खासदार श्री राजाभाऊ वाजे यांचे स्वागत आणि सत्कार करावा. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यात सातत्याने अग्रक्रमाने सहभागी असणारे प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त, नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात प्रत्येक विषय अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सातत्याने मांडणारे, सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लाभलेले आणि त्यासाठी आपले योगदान सातत्याने देणारे, तसेच प्रतिष्ठानच्या कार्यात सातत्याने अग्रक्रमाने सहभागी असणारे माननीय नगरसेवक श्री गुरुमीत सिंग बग्गा यांचा सत्कार आणि मी नामदार आशिष शेलारजींना विनंती करतो की त्यांनी करावा. अतिवृष्टीचा इशारा आणि थोडीशी तब्येत स्वास्थ्य थोडेसे खराब असल्यामुळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय वसंत आबाजी डहाके आज इथे येऊ शकले नाहीत. त्यांची खूप इच्छा होती खरं तर यायची, पण त्यांनी या कार्यक्रमानिमित्त एक संदेश पाठवलेला आहे. मी प्राचार्य धोंडगे सरांना विनंती करतो की त्यांनी हा संदेश वाचावा. आज कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचनालयाच्या विस्तारित वास्तूचा लोकार्पण सोहळा आहे. त्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. माननीय आमदार सत्यजित सुधीर तांबे आणि माननीय आमदार सौभाग्यवती देवयानीताई सुहास फरांदे यांच्या सक्रिय सहभागातून ही वास्तू आकारास आलेली आहे. या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय तात्यासाहेबांनी कायमच वाचनाला महत्त्व दिले. घरोघरी खेडोपाडी ग्रंथ पोचतील अशी व्यवस्था केली. तात्यासाहेबांच्या मनोदयाचेच ही वास्तू हे एक प्रतीक आहे.
लोकांनी वाचावे, विचार करावा, आपली भूमिका निश्चित करावी असे त्यांना वाटत असे. माननीय आमदार नामदार आशिषजी शेलार यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा होत आहे याचा विशेष आनंद झाला. त्यांना ग्रंथांविषयी प्रेम आहे, आस्था आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यांनी पाठवलेली काही पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या या वाचनालयात नित्य नवनव्या ग्रंथांची भर पडत राहील. वाचकांना पुरेपूर लाभ घेता येईल अशी मला खात्री आहे. सर्वांचे आभार. वसंत आबाजी डहाके. धन्यवाद सर. मी माननीय श्री गुरुमीत सिंग बग्गाजी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करावं. आज कुसुमाग्रजांच्या नावाने असलेल्या या वाचनालयाचा नवनिर्माणाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते आशिषजी शेलार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कविवर्य प्रकाशजी होळकर सर, खासदार राजाभाऊजी वाजे यांच्या निधीतून ही इमारत आपण उभी करू शकलो. ते तरुण तडफदार आमदार आदरणीय सत्यदादा तांबे, त्याचप्रमाणे कार्यभार डोकळेजी, समोर बसलेले आमचे गुरुवर्य हेमंत टकले, विलासजी लोणारी, सावजी साहेब, सर्वच अध्यक्ष आमचे केदार साहेब, नायडूताई, सर्वच, आणि उपस्थित कुसुमाग्रजांवर प्रेम व्यक्त करणाऱ्या सर्व बंधू भगिनी. सर्वप्रथम तात्यासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. आपण परिस ऐकलेला आहे. ही परिसर कशालाही आपण स्पर्श केला, अगदी लोखंडाला तरी सोनं होतं, परंतु आपण कोणी पाहिलेला नाही. आणि कोणी प्रयत्न करून पाहिला असेल पण त्यांना तो कधी सापडला नाही. पण ऐकलेला मात्र आपण प्रत्येकाने. परंतु एखाद्याच्या नावात परिस असतो हे मी स्वतः अनुभवले, आणि ते नाव म्हणजे तात्यासाहेब शिरवाड. शेलार साहेब ज्या वास्तूत आज आपण इथं बसलेलो आहोत, जेव्हा प्रतिष्ठान करायची संकल्पना आली तेव्हा महापालिकेकडे या जागेची मागणी केली. मी नगरसेवक होतो तेव्हा, आणि महापालिकेचं आपल्याला तर माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे की महापालिकेचं काम कसं चालतं. परंतु मी अभिमानाने सांगतो 15 दिवसाच्या आत आम्हाला महापालिकेने ठराव करून दिला. ही जादू तात्यासाहेबांच्या नावात होती. नंतर कळलं की या जागेवर आरक्षण आहे गार्डनचं. काय करायचं? मग तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांच्याकडे गेलो, तर त्यांना सांगितलं असं आरक्षण आहे. मग टाउन प्लॅनिंग स्कीम मधल्या मायनर मॉडिफिकेशन 37 त्याचा अनुभव शेलार साहेबांना असेल की तोही ठराव केला तर 2 वर्ष जातात आणि स्मारक तर बांधायचं आहे. आणि विलासरावांकडे गेल्यावर त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सेक्रेटरीला बोलवलं आणि मला तो पाठक नावाचे सचिव तेव्हा होते. सचिव शक्यतो मंत्र्याच्या कामाला नीट होऊ देत नाही. पण त्याने सांगितलं याला एक रस्ता आहे की मायनर मॉडिफिकेशन 37 ऐवजी 50 जर डिलिशन केलं तर उद्यापासून यांना वापर करता येईल, प्रोसिजर होत राहील, आणि 50,000 डिलिशन 15 दिवसाच्या आत झालं. ही जादू मग आला निधीचा प्रश्न. आर्किटेक्टनिक प्लॅन तर फार मोठा गेला. तेव्हा शासनाकडे गेल्यावर रामकृष्ण मोरे सर स्वर्गीय हे होते, मला वाटतं त्यांनी 1.5 कोटी रुपये, हेमंत टकले विलासराव होते, त्यांनी महाराष्ट्र शासनाकडनं 1.5 कोटी रुपये दिले. महापालिकेने 50 लाख रुपये दिले. हेमंतरावांनी शरद पवारांकडनं व्यक्तिगतरित्या पैसे आणले आणि लोकवर्गणीनं हे स्मारक उभं राहील. आजची ज्या इमारतीचं उद्घाटन केलं ते असंच घडलं की एक दिवस तेव्हा मी विश्वस्त होतो आणि न्यायमूर्ती चपळगावकर अध्यक्ष होते, आणि आमचा विषय नाही गेला की ती इमारत आता आपल्याला पुन्हा बांधावी लागेल, ती पडायवर आली. म्हटलं निधी कसा गोळा करायचा तो पुन्हा पाहू, आपण पुढच्या मिटिंगला ठरवू. तर ती तात्यासाहेबांच्या नावाची जादू पहा की 5-6 दिवसातच मला सत्यजित दादाचा फोन आला की आपल्याला मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपये दिलेले, त्यातले 1 कोटी नाशिक शहरात आपल्याला द्यायचे, तर कुठं खर्च करावे. म्हटलं तुमच्या डोक्यात काय? त्याने म्हणलं एक शाळा चांगली झाली पाहिजे. म्हटलं शाळा तुम्हाला नक्की जाणवे देईल, माझ्या वार्डात नाही पण अंबडला एक महापालिकेची शाळा अशी आहे की जिथं प्रवेश मिळत नाही, लाईन लागते, तर तिथं 50 लाख रुपये द्या आणि 50 लाख रुपये आपण जर या वाचनालयाला दिले तर हे वाचनालय होईल.
मला वाटलं तेव्हाच त्यांनी सांगितलं यस, काही हरकत नाही. तसं त्यांच्यावर माझा वडिलोपार्जित हक्क आहे आणि त्यांच्या वडिलांपासून तर मी त्यांचा कार्यकर्ता आहे. आणि वेवलाईन सुद्धा सारखीच आहे असं मला वाटतं. कारण काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं, मी 3 टर्म काँग्रेसचा नगरसेवक होतो. परंतु त्यांच्यापेक्षा आधी काँग्रेस मी सोडली आणि नंतर 2दा अपक्ष नगरसेवक झालो आणि ते अपक्ष म्हणून लढले. त्यामुळे अपक्षांच्या पक्षातला आमचा तो आमदार होता, हा हक्क होता. आणि आता तर मी बीजेपीत गेलोय, तुमचाही प्रवास त्याच दिशेने होईल अशी आशा बाळगतो. तर असो, सत्तेत दादाने 50 लाख दिले, इमारत उभी राहिली. मग ध्यानात आलं की फर्निचर आपण नवीन केलं पाहिजे. मग आमच्या परांजपेताईंना फोन केला, म्हटलं ताई निधी लागणार आहे. त्याने सांगितलं ठीक आहे. 15 दिवसात तेही गजेट आलं आणि 35 लाख रुपये आपल्याला फर्निचरसाठी मिळाले. आणि आणखीन 10 लाख रुपये आपल्याजवळ आता शिल्लक आहेत की तात्यासाहेबांचा पुतळ्याला विरोध होता, म्हणून आपण तात्यासाहेबांचं एक स्कल्पचर करून तिथं लावतोय. त्या 10 लाख रुपयाचं तेही कलेक्टरकडे काम केले, तेही होईल. त्याच्यामुळे मी म्हटलं की एखाद्या नावात परिस असतो आणि तो तात्यासाहेबांचा होतो. ही कामं करणारे आम्ही कोणी नाही, तात्यासाहेबांचं नाव हेच इतकं ताकदवर होतं की कामं आपोआप केली. शेलार साहेब, आज आपण नशीबवान आहात, मी असं म्हणेन की स्वतः तात्यासाहेबांनी ज्यांना या शहरानं ग्रामदेवता म्हणून मानले, त्या ग्रामदेवतेने ज्याची उपासना केली आणि स्वतःच्या हाताने ज्या सरस्वतीचं मंदिर, ते वाचनालय उभं केलं, तिच्या नवनिर्माणाचं उद्घाटन आज आपल्या हस्ते झालेलं आहे. तिकडून थोडंसं इकडे हे 2 तप झाली आहे. तर रिन्युएशनची गरज आहे. कारण नाशिकमध्ये कुंभमेळा निमित्त मेकओव्हर होतोय मोठ्या प्रमाणावर. हे स्मारक, कारण कायम एक विषय चर्चेला असतो की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे की नाशिक, त्या विषयात मी पडणार नाही. परंतु एवढं अभिमानाने सांगेल की महाराष्ट्रात कुठल्याही सारस्वताचं एवढं उत्तम स्मारक, एवढं उत्तम मंदिर हे फक्त नाशिककर करू शकतो. आणि म्हणून आज तुमच्याकडं विश्वस्त जरी बोलले नाही तरी माझी विश्वस्त म्हणून, कारण 10 वर्षाच्या वर इथे राहता येत नाही, तात्यासाहेबांनी दंड करून दिला आहे आणि 10 वर्ष माझे संपले. परंतु मी मागणी करणार की आता मेकओव्हरची गरज आहे. रामकृष्ण मोरेंनंतर ही संधी आता तुमच्याकडे चालून आली आहे. एक 5-7 कोटीचा जरा आमदारांनी दिला त्या सरस्वतीच्या मंदिराला. आता या ग्रामदेवता आधी आहे नाशिकची, त्या तात्यासाहेबांच्या स्मारकाला जर आपण ते पैसे दिले आणि अगदी सांस्कृतिक खात्यामार्फत काम केलं तरी आमच्या हरकत नाही. कारण हे प्रतिष्ठान जे शेलार चालू आहे हे कमर्शियल पद्धतीने चालवलं गेलं आहे. म्हणजे शिष्यवृत्त्या दिल्या, संगीताचे कार्यक्रम चालतात, साहित्याचे कार्यक्रम चालतात, कमर्शियलपणा इथं कुठंही नाही. म्हणून रोजचा हिशोब जुळला तरी भरपूर असतो, पण तो लोकांना उपयोगी व्हावा या दृष्टीनं या स्मारकाचं काम आहे. आणि पालक म्हणून आता आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आपल्याकडे मागणी करतो की या सिंहस्थाच्या मेकओव्हरमध्ये जे नाशिक होते त्या प्रतिष्ठानचाही मेकओव्हर व्हावं आणि त्या दृष्टीने आपण सहानुभूतीपूर्वक विचार कराल अशी मी आशा बाळगतो. आणि मला या ठिकाणी खरं तर मी कार्यकर्ता आहे, परंतु आता निरोप समारंभ माझा म्हटलं तरी हरकत नाही, कधीच झालाय. तर हा शेवटी निरोप समारंभच आहे. आणि खरं मी स्टेजवर या कार्यक्रमात तात्यासाहेबांनी इथं बसू नये असं माझं दंडक होता, पण भाऊचा आणि हेमंतरावचा आग्रह मी मोडू शकत नाही. एवढंच या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बग्गाजी. मी माननीय आमदार सत्यजितजी तांबे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या या आजच्या वाचनालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने ज्यांना सांस्कृतिक कार्यात आवड आहे असे मंत्री. कारण शेवटी सांस्कृतिक कार्य खातं बऱ्याच वेळा असं आहे की बळच दिलं जातं अशा पद्धतीचं खातं आहे, पण ते आवडीने चालवणं म्हणजे मी केव्हापासून पाहतोय की तुम्ही पुस्तकात रमणारे आहे,
तुमचे मी भेटवस्तू पण पाहत असतो प्रत्येक वेळेस, तुम्ही त्याचा काहीतरी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये असते. म्हणजे कोणत्या तरी मनाने कलाकार असलेला आणि साहित्याची कुठंतरी खोलवर आपल्या हृदयामध्ये आवड असलेल्या व्यक्तीला हे खातं खऱ्या अर्थाने मिळालंय याचा विशेष मला आनंद आहे. त्याबरोबर ते माहिती तंत्रज्ञान मंत्री पण आहे, परंतु सांस्कृतिक कार्याला देखील अतिशय महत्व देऊन वेळ देणारे आशिषजी शेलार साहेब यांच्या हस्तेच हा कार्यक्रम व्हावा असं कुसुमाग्रज प्रतिष्ठानची फार इच्छा होती आणि म्हणून आपण हा कार्यक्रम यापूर्वी पण ठेवला. आचारसंहिता आली म्हणून तो पुढे ढकलावा लागला. आज हा कार्यक्रम होतोय. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश होळकर सर, त्याचबरोबर खास कार्यक्रमासाठी आलेले राजाभाऊ वाजे. राजाभाऊ म्हणजे आग्र्याहून सुटका झालेले तर असे आपले सगळ्यांचे राजाभाऊंचा पण एक स्वभाव आहे की अतिशय साधा व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकामध्ये रमणार, फार काही कोणाला त्रास देण्याची भूमिका त्यांची कधीच नसते आणि म्हणूनच ते जास्त लोकांमध्ये लोकप्रिय आहे. असे राजाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळं खरं तर हा योग जुळून आला आणि ज्यांच्यामुळं खरं तर मी ह्या सगळ्या चांगल्या पवित्र कार्यात सहभागी होऊ शकलो. ते बग्गासजी, खरं तर बाबूजी म्हणजे नाशिकच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक सगळ्या क्षेत्रामधले एक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आणि तुमचं आत्ताचं भाषण ऐकल्यानंतर कोणी तुम्हाला सरदार म्हणूच शकत नाही. मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व हे आपलं आहे आणि ते आपण पदोपदी या ठिकाणी आजपर्यंत दाखवले. सगळेच आता खाली पण अनेक सगळे मान्यवर बसलेले, आता तुमच्या प्रतिष्ठानच्या नियमाप्रमाणे 7च लोक बसलेले आहेत, परंतु बाकीचेही अनेक मान्यवर या ठिकाणी बसले. सगळ्यांना नमस्कार करतो आणि या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला. तात्यासाहेब तर फार मोठा माणूस होतेच, तात्यासाहेब ग्रेट होते. तात्यासाहेबांनी कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड असं योगदान दिलं. क्रिकेटची आवड असलेले आणि तेवढंच ताकदीने साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारे आणि साहित्यामध्ये, नाट्यामध्ये पण काम करणारे, त्याचबरोबर साहित्यामध्ये देखील म्हणजे लिखाणामध्ये देखील काम करणारे, असं एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं होतंच. आणि ते व्यक्तिमत्व तेवढ्याच उंचीवर ठेवण्याचं काम सातत्याने कुसुमाग्रज प्रतिष्ठानने यांना मागच्या या सगळ्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे. आपण अनेक मोठे लोक पाहतो की ते मोठे असतात, त्यांच्या हयातीत मोठे असतात आणि त्यांच्या पश्चात कुठंतरी ते आपण त्यांच्याकडं, त्यांच्या कार्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष होतं आणि इतिहासाच्या काळाच्या पडद्याआड ते व्यक्तिमत्व जात असतं. मात्र इथं तात्यासाहेबांचं सगळं काम जिवंत ठेवण्याचं काम, म्हणजे आजही तात्यासाहेबांबद्दल जे प्रतिष्ठानचे लोक बोलतात, सगळेजण बोलतात, असं वाटत नाही की तात्यासाहेब आपल्यामध्ये नाहीये. इतकं जिवंतपणे हे सगळं कार्य सुरू ठेवण्याचं काम आपण सगळेजण करताय, त्यालाही तुमचं अभिनंदन करतो. खरं तर हे ज्यावेळेस मला पहिल्यांदाच निधी मिळाला, आता पहिल्यांदा निधी मिळाल्यानंतर माझी इच्छा होती की ते चांगल्या कामासाठी आपला निधी गेला पाहिजे आणि म्हणून काय करता येईल, म्हणून मी बाग्गाजींना फोन केला की साहेब आपल्याला काय करता येऊ शकतं, आपल्याला असं काहीतरी काम करायचंय की ह्या कामातून त्याचा विनियोग चांगला झाला तर लोकांनी नाव काढलं पाहिजे की बाबा चांगलं काम निधी चांगल्या कामासाठी गेलेलं आहे. नाहीतर आम्ही पाहतो की आमचे निधी आता आमच्याकडे कोणत्या कोणत्या कामाला निधी लोक मागतात आणि कुठं जातात आणि कसे जातात आमचं आम्हालाही कधी कळत नाही. परंतु मला इतका आनंद झाला की ज्यावेळेस त्यांनी तात्यासाहेबांच्या या वाचनालयासाठी निधी मागितला, एक क्षणाचा विलंब न लावता आपण तो त्या ठिकाणी केला आणि त्याच्यातून आज एक वास्तू त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. मी आत्ताच गाडीमध्ये शेलार साहेबांना सांगत होतो की मागच्या 2-2.5 वर्षात त्यावेळेस सरकारची परिस्थिती फार चांगली होती, निधी फार मोठ्या प्रमाणावर दिला जात होता आणि म्हणून त्यावेळेस मला जो काही निधी मिळाला 70-80 कोटी रुपयाचा निधी मला मागच्या 2.5 वर्षामध्ये जो दिला, नगर विकास विभाग असेल, ग्राम विकास विभाग असेल, हा सगळ्याचा सगळा निधी मी एकाच प्रोजेक्टमध्ये
टाकण्याचा प्रयत्न केला आणि युवकांचं माहिती केंद्र हे उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 80 ठिकाणी मी ते उभे केले आणि त्याचं हेडक्वार्टर नाशिकला करून आता त्याला कनेक्ट करून युवकांसाठीचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी एक अशी व्यवस्था, कारण मी कायम एक प्रश्न मांडत आलेलो आहे की आपल्या देशात आणि राज्यात युवक कल्याण नावाचं मंत्रालय नाही स्वतंत्र. जे युवक कल्याण मंत्रालय आहे ते क्रीडा मंत्रालयाशी अटॅच असल्यामुळे क्रीडा अधिकारी हाच युवक कल्याणचे कामं करतो आणि आमच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आमचा जो युवक आहे तो माहितीसाठी 100% आज गुगलवर अवलंबून झालेला आहे. कोणती गोष्ट असेल तर पहिलं त्याला गुगल करावं असं वाटतं, त्याला कुठं माहिती विचारायला जावी हा प्रश्न त्याच्या मनात पडतो, परंतु त्याचा वापर देखील कसा करायचा हा देखील एक प्रशिक्षण जे आहे ते देखील महत्वाचं असतं. आणि म्हणून एक अशी व्यवस्था की ज्याच्यामध्ये युवक आला तर त्याच्या मानसिक म्हणजे त्याच्या त्रासापासून त्याच्या नोकरीच्या, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात तो आला पाहिजे आणि बिनधास्तपणे तो प्रश्न विचारू शकला पाहिजे आणि त्याला तिथं उत्तर देण्याचं काम करायची एक यंत्रणा उभी करणं असा हा प्रोजेक्ट आम्ही या निमित्ताने केला आणि तो देखील आता अंतिम टप्प्यात आला. पुढच्या या 5-6 महिन्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते त्याचं देखील लोकार्पण आपल्याला नाशिकमध्ये करायचं आहे. खरं तर हे सगळं करत असताना एक उद्देश आपण कायम ठेवत असतो की जे काम आपण करतोय ते प्रामाणिकपणे करायचं आणि लोकांप्रती राजकारणामध्ये लोक केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा प्रयत्न असा सातत्याने आपण सगळेजण करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला खरं तर सांगितलं पाहिजे की माझी अशी इच्छा होती की सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री खरं तर एक पाहिजे असं माझी फार दिवसांपासून माझ्या मनामध्ये एक विचार होता. कारण हे दोन्ही कामं हे जे आहे ते आपले म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण हँड इन हँड ज्याला म्हणतो तसे जाणारे काम आहे. आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रगतीमध्ये किंबहुना महाराष्ट्राच्याच एकंदरीत प्रगतीमध्ये साहित्याचं फार मोठं योगदान आहे आणि त्यातल्या त्यात मराठी साहित्याचं योगदान जे आहे ते प्रचंड मोठं असं योगदान आपल्याकडे आहे. मराठी सारखं म्हणजे नटसम्राटचे प्रयोग म्हणजे नटसम्राट हा किती जबरदस्त पातळीवर गेलेलं आज नाटक आहे. आजही त्याचा पात्रांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो आणि आजही ते या ठिकाणी यशस्वीपणे चालू असलेलं नाटक आहे. आपण पाहिलं की ज्ञानपीठ मध्ये देखील फक्त 4च मराठी लोकांना आजपर्यंत पुरस्कार मिळाले आणि त्याच्यात तात्यासाहेबांना एक पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळे मराठी साहित्य जे आहे ते अतिशय मोठं साहित्य आहे आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये महाराष्ट्राच्या जी जडणघडण आहे, महाराष्ट्राची जी ओळख आहे त्याच्यामध्ये या मराठीचा फार मोठा उल्लेख आहे. मला विशेष करून शेलार साहेब आपलं आणि सरकारचं अभिनंदन यासाठी करायचंय की याच नाशिकमध्ये मला आपले सुरेश भटेवारा साहेबांनी मला एक दिवस फोन केला आणि सांगितलं की तमिळ चेअर ही JNU मध्ये तयार झाली 2006 साली. मराठी तमिळ भाषेचं अध्यासन केंद्र आणि सुरेश भटेवारा तेव्हा महाराष्ट्र टाइम्स मध्ये दिल्लीला लिहित होते. ते विलासरावांकडे गेले आणि विलासरावांना त्यांनी सांगितलं की आपल्याला असंच मराठी भाषेचं करायचंय. विलासरावांनी विचारलं कसं केलं, म्हणले काय साहेब त्यांनी 50 लाख रुपये तमिळनाडू सरकारने दिले त्याच्यातून JNU ते उभं केलं. विलासरावांनी 2007 साली 1 कोटी रुपयाचा चेक JNU ला दिला आणि मराठी भाषेचं अध्यासन केंद्र चालू करायचं ठरलं. ते 2007चं स्वप्न 2025 मध्ये त्या ठिकाणी या सरकारच्या काळामध्ये पूर्ण झालं आणि आता कुठं जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठी भाषेचं अभ्यास केंद्र हे चालू झालं. म्हणजे विलासरावांचं ते स्वप्न होतं. अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केले, अनेक वेळा भटेवारा साहेबांना माहिती आहे की मी आणि ते खूप याचा पाठपुरावा सातत्याने करायचो. दिल्लीपर्यंत आम्ही पाठपुरावा केला आणि शेवटी आज ते त्या ठिकाणी पूर्ण झालं. त्याचं देखील जे आहे त्याबद्दल देखील मला शेलार साहेब आपलं अभिनंदन या निमित्ताने करायचंय. कारण आपण काय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, मराठी भाषे ही आता जगातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवली जाणार, राज्यात देशातल्या विद्यापीठांमध्ये शिकवली जाणार असे आपण बोलतो, परंतु आज आपण पाहतो की त्या मराठीचं ज्या पद्धतीने आपण प्रचार आणि प्रसार करायला देश पातळीवर पाहिजे होता त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत होतो. आणि आता ह्या अशा प्रयोगांच्या माध्यमातून JNU सारख्या विद्यापीठामध्ये देखील आपलं एक मराठी भाषेचं अध्यासन केंद्र सुरू होतंय. खरं तर मराठी ही अतिशय
सुंदर भाषा आहे आणि आपण सगळेजण मराठी भाषेचं सगळेजण पूजक आहोत. आणि म्हणून आता इथं बग्गाजींनी सांगितलं की खरं तर सांस्कृतिक राजधानी जी आहे ती आपली नाशिक आहे. नाशिकला आपण सांस्कृतिक त्याच्यामध्ये एक राजधानी सारखं आपण मानतो. मला असं वाटतं की या कुंभमेळ्याच्या धर्तीवर देखील शेलार साहेब जर आपल्याला इथं काही असं काही करता आलं, कारण देशभरातून भाविक येणार आहे. यावेळेसचा कुंभमेळा हा वेगळा कुंभमेळा आहे. हा प्रयागराजच्या धर्तीवर होणारा कुंभमेळा आहे. म्हणजे इथून मागच्या कुंभमेळ्यामध्ये एवढी गर्दी आपल्या नाशिककरांनी कधी पाहिली नाही. मात्र आत्ताच्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देशातून विदेशातून लोक इथे येतील. तर सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातूनही आपण सांस्कृतिक कार्य, पर्यटन, मराठी भाषा असे जे विभाग आहेत त्यांना एकत्रित करून जर आपण काही काम नक्कीच करू शकलो तर प्रभू श्रीरामाचं वास्तव्य राहिलेलं हा दंडकारण्याचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये एक चांगलं काम या सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून देखील व्हावं अशी खरं तर माझी इच्छा आहे. मी परत एकदा अजून एकदा अभिनंदन मला यासाठी पण करायचंय शेलार साहेब आपलं की हे जे 10 लाखाची मदत आपण दरवर्षी घेण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, हा देखील या प्रतिष्ठानला एक प्रोत्साहन देण्याचं काम निश्चितपणाने याच्या माध्यमातून झालेलं आहे. अजून लोक येतील, दानशूर लोक येतील. खरं तर पैशाची कमी बघायची तुम्ही तर कलाकारच आहात, पैसे आणण्यामध्ये तुम्हाला काही अडचणच नाही. तुम्ही बरोबर तुमचं महापालिका कशी चालवायची शेलार साहेब, तुम्ही खरं तर मुंबईमध्ये यांना घेऊन गेलं पाहिजे. हे त्या लेवलचा माणूस आहे. हे इतकी महापालिका फोडून प्यालेली की हे बरोबर कसं कुठं काय बसवायचं हे त्यांना सगळं माहिती आहे. आणि ते आता म्हणजे तुमच्याकडेच अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि त्यांना घेणं भाजपला म्हणजे त्यांना घ्यावंच लागलं अशी परिस्थिती आहे. कारण हे जिकडं जातील तिकडं ते 4चा पॅनल निवडून येतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मागच्या 2 वेळा यांनी अपक्ष 4 लोक त्या ठिकाणी निवडून आणले आणि त्याच्यातून हे झालं. तर बघायची त्याच्यामुळं मला असं वाटतं की पैशाची काही कमी ही बसू शकत नाही, राहणार नाही. आणि कुसुमाग्रजांच्या नावाने, तात्यासाहेबांच्या नावाने असलेल्या कामाला तर कधीच पैशाची कमी राहणार नाही. आपण एक चांगला प्लॅन त्याचा निश्चित करा, त्याचा पाठपुरावा निश्चितपणाने मी देखील करेल. शेलार साहेबांच्या पाठीमागे लागेल, त्यांना रोज त्यांच्या मागे जाऊन बसेल. परंतु याला निश्चितपणे एक चांगली मदत राज्य शासनाच्या वतीने आपण या ठिकाणी करून घेऊ. आणि हे जे प्रतिष्ठानाचं कार्य आहे इथं अनेक अभ्यासिकेमध्ये मुलं मुली शिकतात, त्यांना देखील अजून प्रोत्साहन देऊन चांगल्या पद्धतीने कसं आपल्याला पुढे नेता येईल याचा प्रयत्न निश्चितपणाने करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. हेमंत काका टकले या ठिकाणी आहेत, अजयजी निकम आहेत, लोकेशजी आहेत, वसंतराव डहाके साहेब आज घेऊ शकले नाही, त्यांचा संदेश या ठिकाणी आलेला आहे, सावजी साहेब आहेत, केदार साहेब आहेत. सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं देखील मी या निमित्ताने आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचनालयाच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा आज ज्यांच्या शुभ हस्ते झाला असे सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार मी विचारलं त्यांना माननीय खासदार राजाभाऊ बाजी यांना विनंती करते की आपल्या मनोगत व्यक्त करा. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने हा जो छोटासा परंतु सुंदर असा एक कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आमदार शेलार साहेब, माझे स्नेही आदरणीय सतीश दादा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी होळकर, आदरणीय उर्मिंची बग्गाजी, आदरणीय ढोकळेजी, तसेच समोर बसलेले सर्वच मान्यवर, आदरणीय हेमंतजी टकले साहेब, आदरणीय विलास भाऊ, आदरणीय लोकेशजी शेवडे आणि सर्वच मान्यवर, सर्व माता भगिनी बंधू, सांस्कृतिक कार्यक्रम आहे
त्यांची संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे असे लोक व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले आहेत. त्या मानाने मी वृक्ष माणूस आहे. त्यामुळे मी असं संयोजकांना सुचवलं होतं की या सगळ्या भाऊगर्दीत मला थोडं बोलणं अवघड आहे, त्याच्यामुळे माझं टाळून द्या. काहीतरी कारण सांगता येतं की साहेबांना जायला मुंबईला उशीर होतोय, मला सांगून द्या. त्यामुळे ती पळवाट होती. परंतु दादांनी ती पळवाट सुद्धा खिंडीत पावनखिंड का गोडखिंड त्याच्यात बंद केली आणि मला 2 शब्द बोलायला लावले. कुंभमेळ्यामुळे आता नाशिक महाराष्ट्र आणि देशभरात गाजते की आता इतकं काम होतंय, सर्व रस्ते खोदलेले आहेत, लोकांच्या टीकाटिप्पणी चालू आहे. परंतु कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे या नात्याने काम चालू आहे. पावसाळा संपल्यानंतर काही दिवसानंतर आपण खूप सुंदर असं नाशिककडे पाहू. हे जेव्हा आपण चित्र रंगवतो त्या चित्राबरोबर तात्यासाहेबांचं नाशिक, या नाशिकला जी ओळख तात्यासाहेबांनी दिली, सांस्कृतिकची नाशिक, ती ओळख टिकवून ठेवण्यासाठी त्याच पेसने आपल्याला चालायला पाहिजे. आणि त्या पेसने चालण्यासाठी मला वाटतं आदरणीय सत्यजित दादा आणि आदरणीय देवेंद्रताई यांनी जी मदत केली ती मला वाटतं एक कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री महोदयांनी केली. आदरणीय शेलार साहेबांनी दरवर्षी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली शासनाने केला. मला त्याबद्दलही त्यांचे आभार मानावेसे वाटतात. संस्कृती टिकली पाहिजे आपण फक्त म्हणतो, परंतु ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि ती जबाबदारी पार पडत असताना जे काम कोणी करत असेल, जे जपण्याचं काम करत असेल, जतन करण्याचं काम करत असेल, त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या मागे राहून त्यांना ताकद द्यायची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ती आपण सर्वांनी घ्यावी. पुस्तकांची संख्या वाढत चालली, जागा कमी पडते, परंतु वाचकांचं काय याबद्दल एक विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि नवीन पिढीला वाचन संस्कृतीपर्यंत कसं नेता येईल आणि जे लिहिलेलं आहे ते कसं वाचता येईल. जे पांढऱ्यावर काळं आहे हे वाचणं महत्त्वाचं आहे. आपण गुगलवर पाहतो, त्याच्यात किती माहिती चुकीची सुद्धा असू शकते, परंतु जे पांढऱ्यावर काळं आहे ही वाचण्याची ताकद निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानसारखे एक सांस्कृतिक मंच तयार करतो. मी त्यांना मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचनालयाच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आज झाला असे सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार आशिषजी शेलार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित या विस्तारित वाचनालयाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजेजी, ज्यांनी यासाठी निधी दिला आणि या सर्व गोष्टी घडून आणल्या, त्या सत्यजित तांबेजी, प्रकाशजी होळकर, बग्गाजी, उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, सर्वात प्रथम तर मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हे घोषित करतो की या विस्तारित वाचनालयाचं आज लोकार्पण आणि उद्घाटन त्या ठिकाणी पूर्ण झालं. मला सुरुवातीला धन्यवाद करायचे आणि अभिनंदन करायचे ते देवयानीताई फरांदे आणि सत्यजित तांबे यांचं, की त्यांनी या गोष्टीसाठी, या विस्तारित वाचनालयासाठी संपूर्ण तन मन धन या भावनेने त्यामागे अतिशय समर्पण भावनेने उभे राहिले. त्याबद्दल त्या दोन्ही आमदारांचं मी मनापासून कौतुक आणि धन्यवाद सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी आल्यावर निशब्द व्हावं आणि केवळ ऐकावं किंवा वाचावं अशी प्रतिष्ठानची वास्तू आहे. तात्यासाहेबांनी शब्दाला अर्थ दिला, शब्दाला भावना दिल्या,
शब्दांना क्रांती केली, शब्दातून समाधान केलं, शब्दातनं सुख निर्माण केलं, शब्दातून संवाद केला. या शब्दांवर वेगवेगळे आवश्यक असलेली वस्त्र प्रभावीपणे मांडणारं नाव या देशातील आणि मराठी भाषेतील म्हणून तात्यासाहेबांना आपण ओळखतो. आश्चर्य तर या गोष्टीचं आहे की आजकालच्या या जमान्यामध्ये तांबे असतील किंवा फरांदे असतील यांना वाचनालयाला निधी द्यावाच वाटला. त्याचं कारण सहज प्रसिद्धीत येण्यासाठी करावी लागणाऱ्या कामाला निधी दिला की आपल्या कामाचा उल्लेख वारंवार होतो आणि त्यातून कमी निधीमध्ये, कमी कामामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची भावना कित्येक लोकांची असते. पण जे मूळ आहे त्या मुळाशीच काम केलं पाहिजे. माझा पहिला निधी मला कुठल्या गोष्टीला दिला पाहिजे तर तो तात्यासाहेबांच्या कल्पनेतला उभा राहिलेल्या म्हात्रे वाचनालयाला त्या ठिकाणी दिला पाहिजे. या पद्धतीचा विचार या दोन्ही मंडळींच्या मनामध्ये आला हेच विशेष आहे. आणि म्हणून माझ्यासारख्यासाठी वाचनालय केवळ पुस्तक, ग्रंथ, वर्तमानपत्र, साहित्य वाचण्याच्या जागेपुरताच नाही. माझ्या दृष्टीने वाचनालय हे देवालयच आहे. आणि मी ते यासाठी म्हणतो, परवा एक अग्रलेख टकलेजी मी वाचला. त्या अग्रलेखाच्या सुरुवातीलाच संपादकाने सर विल्यम जोन्स यांच्या वाक्याचा उल्लेख केला. तेव्हापासून माझ्या मनात हा विचार येत होता, माणूस सुखी होऊ शकतो जर तो सद्गुणी असेल तरच. आणि त्यामुळे माणसाच्या सुखासाठी तो सद्गुण येणे आवश्यक आणि स्वातंत्र्याविना सद्गुण निर्माण होऊच शकत नाही. आणि स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी विवेकी ज्ञान हवं. हे सर विल्यम जोन्स यांचं वाक्य त्यांनी कोट केलं. आणि मग तेव्हापासून माझ्या मनात विचार येत होता की सुखाची मनुष्याला व्याप्ती सद्गुणातनच व्हायची असेल आणि त्यासाठी विचारांची स्वतंत्रता हवी असेल, त्या विचाराच्या स्वतंत्रतेसाठी ज्ञान हवं, ते विवेकी ज्ञान हवं. हे मिळायचं कुठे? आणि योगायोग बघा, 2 दिवसापूर्वी या वाक्याने मी विचार करत होतो आणि आज मला चालत कुसुमाग्रज प्रतिष्ठानात घेऊन नियती घेऊन आली आणि वाचनालयाच्या उद्घाटन जिथे विवेकी ज्ञान मिळेल अशा ठिकाणी. तात्यासाहेब उत्कृष्ट लेखक, कवी, नाटककार, म्हणजे नाटक निर्मिती करणार तर होतेच. पण माझ्यासारख्याला त्यांचं साहित्य वाचल्यावर ते आजच्या मराठी भाषेत त्याला सायकोलॉजिस्ट म्हणतात. मानसशास्त्राची त्यांना पूर्ण माहिती असावी असा माझा दावा आहे. आणि ते आध्यात्मिक पण होते असं माझं त्यातलं मत आहे. आणि मी का म्हणतो याचं कारण असं आहे, ज्या वेळेला हे वाक्य वाचलं त्याच दिवशी विनोबा भावेंचं गीता प्रवचने पुस्तक वाचताना विनोबाजी त्याच्या पुढे एक वाक्य म्हणाले की शुद्ध ज्ञानाची निर्मिती ह्या विटाळ देहामध्ये निर्माण होणं कठीणच. आणि मग आपल्या देहातनं निर्माण होणारं ज्ञान, शुद्ध ज्ञान आणि ज्ञान यात फरक करतात विनोबा. हे ज्ञान थोडस कम अस्सल असेल, त्यांचा शब्द घेतो. आणि त्यामुळे परिपूर्णतेने मनुष्याला विवेकी ज्ञानात जायचं असेल तर त्याला भक्तीची सुद्धा गरज आहे. आणि मग विनोबाजी असं म्हणतात की भक्तीच्या झाडाला ज्ञानाची फुलं लागली पाहिजे. आज मला माझ्या दृष्टीने मानसशास्त्राचा अभ्यास किंवा अध्यात्माची आध्यात्मिकता सत्तासेवांकडे उपजतच असली पाहिजे. याचं कारण जे पुस्तक मला आता तुम्ही दिलं त्या पुस्तकामध्ये
नाटक याचं विश्लेषण करताना तातासाहेब लिहितात की माझ्या दृष्टीने नाटक हे घटनांमध्ये, व्यक्तींमध्ये, प्रसंगामध्ये नसतं, त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतं असं ते म्हणतात. आणि मग ही मन नावाची अवस्था आणि व्यवस्था काय आहे? मन काही इंद्रिय नाही, अवयव नाही, मन ही अवस्था आहे. आणि मग ते इंद्रिय अवयव नसलेला या अवस्थेला जाणणं आणि त्यातून संस्कार पण घेणं किंवा त्यातून उपदेश घेऊन आपल्या मनातून किंवा लोकांच्या मनातून तो समाजासमोर शब्द रूपाने मांडणं, हे तोच करू शकतो ज्याला मन अवस्था कळेल, त्याला अध्यात्म आणि मानसशास्त्राची माहिती असेल, त्यालाच कळेल असं माझं मत आहे. आणि म्हणून तातासाहेबांच्या निर्मितीमध्ये त्यांचे शब्द कधी फूल बनतात, त्यांचे शब्द कधी तलवार बनतात, त्यांचे शब्द कधी फुंकर बनतात, त्यांचे शब्द कधी सावली बनतात. आणि अशा या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला, आणि तेही तात्यासाहेबांच्या निवासस्थानाच्या आवारात असलेल्या या वाचनालयाच्या, विस्तारित वाचनालयाच्या उद्घाटनाचं सौभाग्य मला मिळालं, यापेक्षा मोठी गोष्ट नाही. असे म्हटलं जातं की संस्कृती जपावी कशी, राजाभाऊ तुम्ही म्हणाला, काहींचं म्हणणं आहे संस्कृती साहित्यातूनच जपली जाऊ शकते. नाहीतर आदम आणि ईवच्या जमान्यात मनुष्य जेव्हा आला त्यानंतर त्याला जगण्याची कला ही शिकवण्यासाठीची व्यवस्था ऋषिकुलातून केव्हा झाली असेल, ती कुठल्या ना कुठल्या ग्रंथांमधनाच पुढे प्रवाहित झालेली आहे. आणि मग ती ग्रंथ वेगवेगळी आहे, तेही साहित्यच आहे. आणि जो कोणी साहित्य निर्मितीच्या या यज्ञामध्ये समिधा देतो, तो त्या मानवाच्या उत्क्रांतीच्या असलेल्या प्रवाहात स्वतःच योगदान देतो असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. आणि तात्यासाहेबांचं त्यातलं योगदान हे अमूल्य आहे, अतुलनीय आहे. तात्यासाहेबांनी आपल्याला जे दिलं ते परमेश्वराने आपल्याला द्यावं अशी अपेक्षा करण्याआधीच दिलेलं आहे. आणि या अर्थाने या वाचनालयात जो जो येईल त्याला ते अमूल्य ठेवा मिळेल, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतोय. नाशिककर तसे खूप चोखंदळ पण आहेत, चोख पण आहेत आणि योग्य गोष्टींची पारख करणारे फारसनीस पण आहेत. या ठिकाणी मला बोलवल्यानंतर मला असं वाटलं होतं बग्गाजी मायाबद्दल चांगलं बोलतायत, ते निर्हेतूपणे असेल. पण त्यांचा स्वार्थी हेतू नव्हता, हे त्यातलं चांगलं आहे. आणि शेवटी सरकार म्हणजे काय, त्याला कोणी मायबाप सरकार म्हणावं, कोणी जनता जनार्दन सरकार म्हणावं, सरकारी व्यवस्थाच मुळी जनतेच्या अपेक्षांवर कायदेशीर प्रक्रियेत न्यायिक भूमिका घेणारी व्यवस्था आहे. आणि त्यामुळे तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली त्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पुन्हा एकदा पुनर्निर्माणासाठीच्या आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी मी आज नक्की आपल्याला शब्द देतो, नाशिककरांना शब्द देतो की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाशी याचा स्वतः मी पाठपुरावा करीन आणि त्यामधून आपल्याला जे अपेक्षित आहे ते यश नाशिककरांना कसं मिळवायचं माहिती आहे. आज जास्त वेळ न घेता मलाही ट्रेन पकडायची आहे, पण पुन्हा कधीतरी इथे आल्यावर कार्यक्रमाऐवजी तास 2 तास नाही तर किमान 4-5 तास शांतपणे वाचनात, ती फिल्म पाहण्यात, त्यांचे फोटो पाहण्यात घालवावे आणि तशी संधी आपण द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाताना मी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री प्रकाश होळकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब आज या ऐतिहासिक अशा दिवसासाठी उपस्थित राहिले आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या लोकार्पण इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. अतिशय सुंदर त्यांचे विचार ऐकायला मिळाले आणि मला आठवतं की 1-1.5 तासापूर्वी ज्यावेळेस ज्या वास्तूमध्ये निवासस्थानी तात्यासाहेब राहत होते त्या पवित्र जागेत आल्यानंतर आशिषजींचं पहिलं वाक्य तोंडातून बाहेर पडलं, पवित्र. पवित्र हे शब्द त्यांनी पाय ठेवल्याबरोबर त्यांच्या तोंडातून बाहेर पडले आणि हे पावित्र्य जपण्याचं काम आपण सगळे नाशिककर करत आहोत. तात्यासाहेबांनी असं एक ठिकाणी म्हटलं आहे की केले मी हृदयाचे देवळ जयांच्यासाठी, लावियेली भक्तीची दीपमाळता यांच्यासाठी, गेले ते माघारा होय रिता गाभारा, पूजा साहित्य पडे हे पाय पडे. खरं तर हा गाभारा जो आहे हा ज्ञानाचा गाभारा आहे आणि भक्तीची दीपमाळ ही सगळी नाशिककर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे. आज मला खूप दडपण याचं वाटत होतं की म्हणजे मी बोलत नाही पण मला तिथे बसवलं आणि आपण सगळे करतायत. गुरमीत जे आहे, अगोदरची सगळी मंडळी आहे, डोकळे सर आहे, आपण खरं तर झाडाला कुंकू वाहतो आणि ते का पायतळीच्या दगडावरती पडतं. निसर्गात असा चमत्कार घडतो की झाडाला कुंकू वाहताना ते पायतळीच्या दगडावरती पडतं आणि दगडाला देव पण येतं आणि झाड ठरतं केवळ सावलीसाठी. आपण मोठे होत जातो ते पुन्हामुळे मोठं होतं, ते तर झाडामुळे होतं. तात्यासाहेब हा महावृक्षच होते आणि त्या महावृक्षाच्या सावलीत आपण सगळे नाशिककर वाढत आहोत. त्या पुण्याईनं आणि त्या पावित्र्याने आज हा कार्यक्रम इथे साजरा होतो आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले खासदार राजाभाऊ वाचे, ज्यांच्या निधीतून ही संकल्पना पूर्ण झाली ते बाबूजी गुरमीतजी बग्गासाहेब, आमदार देवयानीताई फरांदे आणि प्रतिष्ठानचे सर्व आजी माजी सदस्य हेमंतरावजी टकले, लोकेशजी शेवडे, विलासभाऊ लोणारी आणि सर्व पत्रकार, सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आणि आर्किटेक्ट दिनेश जातेगावकर, या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.